राम राम मंडळी, आज मी आहे गणपतीपुळेमध्ये. सकाळी 8:30 वाजले आहेत. मी आता नाश्ता करतो आहे. त्या नाश्त्यामध्ये आहे पोहे आणि चहा पितो आहे. चहा आणि पोहे एकदम उत्तम आणि चांगल्या पद्धतीचे होते, छान लागले. राम मंडळी, आज आमचा गणपतीपुळेमधला दुसरा दिवस. स्थान श्रीदेव गणपतीपुळे. चला तर एंट्री करत आहोत आता. चला गणपती मंदिराकडे. चला चाललाव. बघा, आज लातूरची भाषा प्युअर वापरतो इथं. चला तर बघूया या ब्लॉगमध्ये. फक्त आपण गणपतीपुळे, गणपती मंदिराचा आसपासचा परिसर आणि जे काय आहे समुद्र किनारा हा पाहणार आहोत. तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. चला. असं मोशिकच्या कानामध्ये बोललं जातं, काहीतरी मागणी केली जाते असं म्हणतात. बघा, कुठल्या दादा, कुठल्या? ताडोबा मोरणी. हां, ताडोबा मोरणी. मोरणी. कुठे येतं ते? जिल्हा चंद्रपूर जिल्हा. काय मागितलं देवाला? काय मागितलं? काय म्हणलं कानात? देवाला हां, काही नाही, सफर चांगला राहावा. सफर चांगला राहावा का? ठीक आहे. काय माहिती आहे का, सहन करण्याची फक्त ताकद दे, बाकी काय नाही. तर मंडळी, दर्शन वगैरे घेऊन मंदिराचं, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आलो आहे बाहेर. कारण व्हिडिओ करायला वगैरे परवानगी वगैरे नाही इथं, त्यामुळे दर्शन घेतलं, आलो आहे बाहेर. तर मंडळी, कुठल्या दादा? वाडा पालघर. कसं वाटलं? वाडा पालघर एकदम भारी, एकदम भारी. हां, वातावरण कसं आहे इथलं? वातावरण चांगलं आहे. बोटिंग करायला आम्हाला जायचं होतं. हां हां. आता ते परिस्थितीमुळे आम्हाला जाता येणार नाही. आम्ही तेच गणपतीपुळेच स्टे केलं. हां, किती जण आला तुमचं? आम्ही 18 जण आहेत, 18-20 जण आहेत. हां, फॅमिली आहे का? हां, फॅमिली. काय करता तुम्ही? मी सिव्हिल इंजिनियर आहे. पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. मी कामाला आहे. तर मंडळी, हे पालघरची म्हणतात ना? हां, पालघर. पालघर वाडा. पालघर, मुंबई, वाडा. तर मंडळी, पालघरची तर मुंबई वाडा. तर नक्की भेटतो आपण. तिन्ही मित्र दोस्त आहेत, वयस्कर, वयवर्ध माणसं आहेत, जवळपास 85, 65, 70 वर्षे वय आहे त्यांचं. त्यांनी फिरायला, तुम्ही कधी येणार? बघा च्या साईडला तिघ जण मित्र. तुम्ही बी या, फिरा जरा. कशी घेऊयात समुद्राच्या किनारी बसून मजा. बघा इथे लहान लेकरं खेळत आहेत समुद्र किनाऱ्यावरती. समुद्रात स्नानाला जाताना आपले कपडे मौल्यवान वस्तू यांची चोरी होणार नाही याची खबरदारी घ्या. लहान मुलांना समुद्रात जाऊ देऊ नका. पालकांनी त्याबाबत काळजी घ्या. तो सांभाळाव्या. लहान मुलांच्या अंगावरील दागिन्यांची काळजी घ्या. लहान मुलं देवस्थान कर्मचारी, स्वयंसेवक किंवा पोलीस यांच्याशी संपर्क साधा. संशयास्पद लहान मुलांना समुद्रात जाऊ देऊ नका. पालकांनी त्याबाबत काळजी घ्या. जालन्याच्या टीम आहे सर्व. कुठं कुठं गेला होता फिरायला तुम्ही? फिरायला कुठं कुठे गेला होता? जालन्यावरनं निघलो आणि फिरायला. आमचा प्लॅन होता की पूर्ण कोकण टूर करायचा, पण मध्ये महाबळेश्वर टाकला. मग आम्ही महाबळेश्वर आमच्या ड्रायव्हरला यायला टाइम झाला, तर रात्री 3 वाजता आम्ही महाबळेश्वर काय झालं, आमची गाडी फेल झाली. झाल्यानंतर परत एक दुसरी गाडी बोलवली. त्या ट्रॅव्हल्समध्ये आम्ही परत तिथे स्टे केला. त्याच्यानंतर महाबळेश्वर केलं. महाबळेश्वर मग आज आम्ही गणपतीपुळेला आलो. आता नंतर कुठं जायचं तुम्हाला? आता नंतर आम्हाला मालवणचा प्लॅन आहे. मालवणला जायचंय. मुलांची खूप मजा येते बीचवर जायचं, पण तिथलाही बीच चालू पाहिजे. जसं इथला बंद आहे, तिथला बंद नाही पाहिजे, चालूच पाहिजे. आता इथं दर्शन वगैरे झालं का तुमचं? हो, दर्शन छान झालं आमचं. हां हां. किती जण आला तुम्ही सर्व? 15 जण. म्हणजे तुमचे मिस्टर वगैरे आहेत का सोबत? हां, फॅमिली आहेत ना? तुम्ही काय करता आता? मी बँकेमध्ये जॉब करते, मी मॅनेजर आहे. हां हां. आणि मी हाऊसवाईफ आहे. हां, आणि कॉलेजला वगैरे आहेत ना? हां हां. हां, काय करता दादा? हां, काय करता तुम्ही?
सोन्याचा कारागीर आहे. सोन्याचं दुकान आहे का तुमचं? कुठं? जालना. हो. नाव काय आहे? विष्णू दहिवाळ. विष्णू दहिवाळ. दहिवाळ. दुकानाचं नाव काय तुमचं? दहिवाळ ज्वेलर्स. तुम्ही काय करता दादा? हां प्रॉपर्टी सेलिंग हां प्रॉपर्टी इंडस्ट्री, रिअल इस्टेट. लहान मुलांना समुद्रात जाऊ देऊ नका. श्रीदेव गणपतीपुळे हार्दिक समुद्राच्या भरती-ओहोटीबाबत पूर्ण माहिती घेऊनच स्नानात जा. ती चोरी होणार नाही याची खबरदारी घ्या. आम्ही निघाला होता गणपतीपुळे झालं आहे आमचं. आम्ही निघाला होता मार्लेश्वरला चाललो आहे. तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. आता बघू तर आपण इथं भाताची शेती वगैरे कशी केली जाते कोकणामध्ये, तर ते पण ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर ब्लॉग पहा, कसा वाटला काय नाही ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आज रत्नागिरीमध्ये आहे मी आणि इथं भाताची शेती हे दाखवतो तुम्हाला, कसं लावतात काय नाही ते विचारतो आपण. तर बघा काय करायला आपण शेती भाताची शेती चालू आहे. भाताची शेती चालू आहे. आता याला काय करायचं नेमकं कोंब जमिनीमध्ये? काढणार तर हां हां हे आता गवत काढतात का? मी गवत साफ केलेलं. हे लावण्यासाठी काय करावं लागतं नेमकं? आता खत टाकायचं, हां याला परत बेलायचं, हां परत कापायचं, हां परत घरी नेऊन झोडायचं. हां त्याच्यानंतर यातनं भात येतं चकीत न्यायचं हां. आणि नंतर तर घरी येतं पसाभर खायचं. आता ही भाताची शेती सुरुवातीला तुम्ही असं म्हणजे डायरेक्ट ही लावतात का आपलं? असं कापणार, असं कवल आणणार, असं हे बघ तर टालं आहे ना, तर टाले आणणार, ते त्या खाली गोकरी फोडणार, ते परत ते करपटवणार आणि नंतर त्यावर भात पेरणार आणि मग नंतर पाऊस पडला की रुजलं की असं वाढणार. म्हणजे किती कटकट. म्हणजे पहिल्यांदा भात तुम्ही साळी टाकतात असं? तर काय तर त्याच्यात पेरलेलं भात. हां हां तू हैराण करे आलाच खरा आहे. हा त्यात पेरलेलं तर आता आता आणून दुसऱ्या हे सगळं नावीत नेणार असं. म्हणजे तिकडं पेरलेलं हा इकडून आणायचं. पुन्हा इकडे काढून ठेवायचं, इकडलं हे काढायचं आणि पुन्हा इकडे आणायचं. म्हणजे असं आणि असं हे लावणी असते ना पाणी तर चिखल करता येते आणि पाऊस नाही त्यामुळे हे असं करावं थांबून लावला. बॅटरी स्टॉप करून बघू. उभी ना अशा आडवी लागली. हां हां दात ठेवतात सर. तर मंडळी असं लावलं जातं, 4 पकडायचे आणि असं लावायचं भात. काय म्हणत होता? भात लावणी बोलतात. लावणी चिखल नाही हां हां पाऊस नाही त्यामुळे ठोंबे भात हां त्याला ठोंबे भात बोलतात. आधी दिसणार कशावर तू सांगा. 100-120 वर्ष येतात ना, 1-2 वर्ष लागणार ते. मोठं ना आपल्याला पाहिजे जास्त मोठी नव्हती, 1-2 कलम असतात ना. काजू लागणार त्याला. दादा ह्याला काय म्हणतात? हां हां ठोंबा. आणि पाऊस पडला तरी ठोंब्याची गरज नाही. पाऊस पडल्यास बैलाशी म्हणजे त्या टायमाला चिकूल करायचा. हां 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 हो.
दादा सुरुवात भात कसं लावला जातो? भात म्हणजे पहिली पेरणी होते. हां पेरणी आम्ही कुदळ्याने करतो. असे कुदळ असतं ना, हां त्याने पेरणी करायची हां आणि नंतर बैलाने नांगरणे होते बैलांकडून. काय लोक मशीन कडून करतात अशी फोड वगैरे नांगरणे. काय लोक बैलाकडून करतात असे. त्यांचे ते झाडाचा पाचोळा वगैरे जाळतात म्हण काय? ते सुरुवातीला भाजणी करतात ना, भाजावळ, तेव्हा एक शेण लागतं बैलांचे. बैलांचं शेण लागतं जनावरांचं, ते पहिल्यांदा टाकून घ्यायचं, सुकं. नंतर पाला वगैरे जाळून घ्यायचा. नंतर ते कवळ हे झाडाचं हे टाकायचं. त्याच्यानंतर गवत वगैरे पण लागतं, सुकं गवत. सुकं गवत जाळून घ्यायचं. वरती माती वगैरे पण टाकायला लागते, सुकी माती सुरुवातीला उन्हाळ्यात. हो. त्याच्यानंतर ते जाळणे वगैरे होते. आणि मेच्या 25 किंवा 30 तारखेला पेरणी होते पहिली. ती अशी कुदळवरतीच करतात. हो, कुदळीवर पेरायचं. आणि नंतर पुन्हा पाऊस पडला की मग बैलांकडनं नांगरणी होणार. आणि नांगरणं झालं सगळं म्हणजे पहिली फोड होते, नंतर 7-8 दिवसांनी परत बेर होणार, परत नांगरणार. त्याच्यानंतर मग हळूहळू डाळ वाढते. डाळ ही म्हणजे हे वाढल्यानंतर निदान 9 इंच पर्यंत झाली ना की लावायला घेऊ शकतो. 9 इंच झाल्यानंतर 9-10 इंच झाली ना बरे खाली येतो वर येतो. वरती. लावल्यानंतर किती दिवसांनी येते उभं राहतं हे आणि त्याला आता तांदूळ येते. हे लावल्या पेरणी केल्यानंतर 3-4 दिवसांनी उगवत. आणि लावायला कधी येतं? म्हणजे आता ही लावणी चालू आहे ना, आता हे एवढे कधी येतं? किती दिवस लागतात? हे किती दिवसाला येतं? ते वाढायला किती दिवस लागतात? महिना ते 25-20 दिवस लागतात. आणि तुमची शेती कंटिन्यू म्हणजे पावसाच्या पाण्यावर राहते का? पावसाच्या पाण्यावरती. बोर वगैरे तुमच्याकडे काय बोर काय नाही? काय नाही. आमच्याकडे बोर विरवर. ते करू शकता तुम्ही. आमच्याकडे पावसाच्या पाण्याशिवाय आता काही दुसरा आधारच नाही. हे उक्त पाणी ना, सुक. हो. आणि हे लावून घेतल्याच्या आता तुमची लावणी चालू आहे. हे लावणी झाल्याच्या नंतर किती दिवसाने हे काढायला येतात तांदूळ? आता ते पीक झाल्यावरती आपलं समजतं. तांदळा लागवड झाल्यानंतर 2-3 महिन्यानंतर होते कापणी सुरुवात. म्हणजे कमीत कमी लागवड झाल्याच्या नंतर 3 महिने लागतात. आणि नंतर याला प्रोसेस कशी आहे? म्हणजे कापणी करून पुन्हा कापून परत ते सुकसं घालावं लागतं. सुकायला घालायचं. सुकल्यानंतर एक किंवा चांगलं ऊन असेल तर 1 उन्हात पण चालते. जास्त काळी हिरवी असली ना तर 2 उन्ह लागतात. असं करावं लागतं. आणि ते काढून झाल्याच्या नंतर सुकं घालायचं. सुकं घालायचं, ते परत पेंडी बांधायची. आणि पुन्हा ते त्याला आपण मिशनीमध्ये घालून काढायचं तांदूळ. मशीनवरती पण तुम्ही जोडू शकता किंवा हाती पण जोडू शकता. आम्ही हाती जोडतो. काय काय लोकांच्या मशीन आहे मशीनवर जोडतात, ते असे फक्त धरायचे माहिती ना, असे फिरवायचे. म्हणजे काही जण मिशनीवर काढतात, म्हणजे त्याला आमच्या इकडे रास म्हणतात. बरोबर, मशीन. आणि काही जण हातानेच बडवून घेतात. हाताने. तुमच्याकडे ते त्याला काय म्हणतात? म्हणजे काढणीला भात जोडणी बोलतात. जोडणी. आमच्याकडे हे म्हणतात त्याला रास. बरोबर. आणि ह्याला खत वगैरे काय वापरतात तुम्ही? खत आता युरिया आणि सुफला. युरिया आणि युरिया ना, युरिया भाताला वापरतो आणि सुफला शेताला, नाचणीला. बरं, तुमच्याकडे काजू वगैरे हे काजूची शेत आहे का? काय नेमकं काजू आहेत का? काय हे काजू आहे ते. आता हे काजूची शेती. ह्याला काय लागतं? हे हे कळमचे खत असतं ना, ते वापरतात. आणि हे फक्त ह्याच वातावरणामध्ये येतं ना? नाही, उन्हाळ्यात. उन्हाळ्यामध्ये होणार काजू. उन्हाळ्यामध्ये लागतात का? शिमग्या मार्चच्या दरम्यान फुल असते काजू. मार्चच्या दरम्यान फुल लागते. आणि काजू कधी लागतात ह्याला? नाही, काजूच मार्चच्या दरम्यान फुल असतात, पिकणार. तर सुरुवात त्यांची लागण्याची सुरुवात म्हणजे पकडायची जानेवारीच्या दरम्यान होते. काही काहींचे लवकर पण होतात. पीक येतं.